सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण जवळपास राज्यघटनेचे 100 ते 150 प्रश्न बघणार आहोत आणि त्यापैकी पहिला जो प्रश्न आहे तो आहे की भारतीय राज्यघटना बनवण्यासाठी घटना समिती तयार करावी अशी 1934 मध्ये सर्वात आधी कोणी म्हटलं होतं? तर M.N. रॉय यांनी म्हटलं. भारतीय संविधान समितीत ब्रिटिश भारतासाठी जागांची जी विभागणी आहे ती खालीलपैकी कोणत्या प्रभागामध्ये केली होती? तर बघा, मुस्लिम, सिख आणि सर्वसाधारण गटमध्ये केली होती. घटना समितीची नोव्हेंबर 1946 मध्ये प्रांतांच्या 296 जागांसाठी घेतलेली निवडणूक जाहीर झाली आणि त्यासंबंधीची कोणती विधाने बरोबर आहे? तर बघा, हे अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना 15 जागा मिळाल्या, हे बरोबर आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षात 208 जागा मिळाल्या, हेही बरोबर आहे. आणि मुस्लिम लीग पक्षास 73 जागा मिळाल्या, ते बरोबर आहे. आणि काँग्रेस पक्षात 217 जागा मिळाल्या, तर हे चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण पाहणार आहोत चौथा, की घटना समितीने राज्यघटना कोणत्या दिवशी मंजूर केली? तर 24 जानेवारी 1950 रोजी मंजूर केली. संविधानावर कोणत्या दिवशी सदस्यांनी सह्या केल्या? तर 26 जानेवारी 1950 रोजी सह्या केल्या. घटना समितीचे सर्वात शेवटचे अधिवेशन कोणत्या दिवशी आयोजित केले गेले? तर बघा, 24 जानेवारी 1950 साली. घटना समितीची राष्ट्रध्वजावरील तात्पुरत्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर भारताची राज्यघटना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा भारतीय राज्यघटनेत कोणते घटक अंमलात आले? तर हा क्वेश्चन जो आहे तो आपण शेवटी राज्यघटना म्हणून कोणती घटना दुरुस्ती ओळखली जाते? तर ते आहे 42वी घटना दुरुस्ती 1976. यानंतरचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 10वा. जिथे संपूर्ण देशाचे छोटे छोटे विभाग पाडले जातात त्याला आपण संघराज्य असे म्हणतात. तर इथे संघराज्य म्हणजे काय हे विचारलं आणि तिथे संपूर्ण देशाचे छोटे छोटे विभाग पाडले जातात, हे त्याचं उत्तर आहे. खाली दिलेले शब्द राज्यघटनेतील उद्देशिकेत दिलेल्या म्हणजे क्रमानुसार लावा. तर बघा, सगळ्यात पहिले सार्वभौम, त्यानंतर समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य, तशा प्रकारे त्याचा क्रम आहे. कोणी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात भारतीय राज्यघटनेची ओळखपत्र म्हटलं आहे? ते N.A. पालखीवाला यांनी म्हटलेलं आहे. भारतीय राज्यघटनेत सध्या किती परिशिष्टे आहेत? तर जवळपास 12 परिशिष्टे आहे. यानंतरचा प्रश्न बघा, की खालीलपैकीचे विधाने आहेत ते पडताळा आणि कोणते विधान बरोबर आहे ते सांगा. तर बघा, घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेतील परिशिष्टीमध्ये जो बदल केला जाऊ शकतो तर हे बरोबर आहे. आणि आतापर्यंत 4 परिशिष्टे घटना दुरुस्तीद्वारे राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले, ते हेही बरोबर आहे. आणि हे जे पहिलं सांगितलं आहे की भारतीय राज्यघटना जेव्हा तयार झाली तेव्हा भारतीय राज्यघटनेत 9 परिशिष्ट होते, तर हे चुकीचं आहे. कोणत्या परिशिष्टामध्ये फक्त आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या राज्यातील आदिवासी प्रदेशासंबंधीच्या तरतुदी दिल्या आहेत, तर ते आहे परिशिष्ट 6वे. 7व्या परिशिष्टासंबंधी खालीलपैकी विधाने पडताळा. तर बघा, केंद्र सूचीमध्ये सध्या 100 विषय आहेत, हे बरोबर आहे. राज्य सूचीमध्ये 61 विषय आहेत, हेही बरोबर आहे. आणि समवर्ती सूचीमध्ये सध्या 52 विषय आहेत, हेही बरोबर आहे. पण राज्य सूचीतील 5 विषय केंद्र सूचीत समाविष्ट केले गेले आहे, तर ते चुकीचं आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे की फाजिल अली कमिशनचे जे सदस्य आहे ते K.N. पन्नीकर आणि रुद्रनाथ कुंजरी हे होते. यानंतरचा प्रश्न आहे जवळपास 18वा. 17 जून 1948 घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर न्यायाधीश S.K. धार होते. भारतात एखादे नवीन राज्य समाविष्ट करण्यासाठी संसदेला विशेष अधिकार कोणत्या कलमाने दिलेला आहे? तर कलम 4. भारतीय संविधानाच्या 19(1) या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषपणे समावेश नाही? तर मुद्रण स्वातंत्र्याचा समावेश नाही असं म्हटलेलं आहे. तर बघा, म्हणजे भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नाही, बाकी मुद्रण स्वातंत्र्य आहे. भारताच्या राज्यक्षेत्रात मुक्तपणे संचार करण्याचा पण आहे आणि विनाशस्त्र शांततेने एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य आहे आणि मुद्रण स्वातंत्र्यही आहे, पण भाषण आणि अभिव्यक्तीचे म्हणजे स्वातंत्र्य नाही असं म्हटलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या कलमाने अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून ती फक्त म्हणजे एखाद्यावर लादणे हा कायद्यानुसार शिक्षापत्र अपराध आहे? तर कलम 17 नुसार. खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेचा भाग म्हणजे मॅग्ना चार्ट ऑफ इंडिया असे संबोधले जाते? तर भाग 3. प्रश्न राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी खालीलपैकी कोणते कलम वगळता बाकी सर्व मूलभूत हक्क राष्ट्रपती स्थगित करू शकतात? तर कलम 20. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना न्यायालयीन संरक्षण प्राप्त झाले आहे? तर कलम 361 नुसार. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 6 ते 14 वर्षाच्या मुलाला शिक्षणाचा हक्क हे मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर ते आहे 86वी घटना दुरुस्ती. मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी जबाबदारी कोणाकडे आहे? तर पर्याय 1 आणि 2 जसं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. त्यानंतरचा आपल्याकडे प्रश्न आहे की भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना निशुल्क सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते? तर कलम 45.
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे समान न्याय, गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची जी तरतूद करण्यात आलेली आहे ती आहे कलम 44 अ. भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तो कधी करण्यात आला तर 1976ला आहे की घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला. भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाते तर 12 सदस्यांची नियुक्ती केली जाते. भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात तर लोकसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य असतात. आता बघा म्हणजे वरीलपैकी कोणती विधाने हे बरोबर, कोणती विधाने बरोबर आहेत हे ओळखायचे आहे. तर बघा राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने धनविधेयक संसदेत मांडले जात नाही, तर याचं उत्तर आहे फक्त अ. हे जे विधान आहे ते बरोबर आहे. आणि केंद्र आणि राज्य सरकारांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधान वित्त आयोगाची नेमणूक केली जाते, तर ओ आणि ब नाही, तर याचं उत्तर आहे फक्त अ. त्यानंतरचा प्रश्न आहे की राष्ट्रपतीने काढलेले अध्यादेश जर संसदेसमोर ठेवले नाही तर ते किती आठवड्यानंतर रद्द होऊ शकते तर जवळपास 4 आठवड्यानंतर ते रद्द होऊ शकतात. प्रश्न क्रमांक 37 भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे होते. भारताच्या राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे होते, ते बरोबर आहे. आणि भारताच्या संसदीय शासन प्रकारात राष्ट्रपती हा फक्त नाममात्र प्रमुख असतो, तर हे बी जे आहे ते चूक आहे. तर बघा खालील विधानांचा विचार करा म्हणतात की भारत एखाद्या व्यक्ती खालीलपैकी चुकीची विधाने आपल्याला ओळखा सांगत आहे. तर बघा भारतात एखादी व्यक्ती फक्त 2च वेळा राष्ट्रपती म्हणजे निवडून येऊ शकतो, तर हे चुकीचं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयावर सरन्यायाधीश राष्ट्रपती त्यांच्या पदाची शपथ देते, हे बरोबर आहे. आणि राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश संबोधून आपल्या पदांचा राजीनामा देतात, हेही बरोबर आहे. तर बघा वरीलपैकी कोणते, तर बघा खालीलपैकी कोणाला भारताचा शासन प्रमुख किंवा वास्तव प्रमुख म्हणतात तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, तर यापैकी नाही याचं उत्तर दिलेलं आहे. तर बघा खालीलपैकी कोणत्या आयोगाने अध्यक्ष पंतप्रधान असतात तर बघा नियोजन आयोग, त्यानंतर राष्ट्रीय विकास परिषद आणि आंतरराष्ट्रीय परिषद. आणि हे जे राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि राष्ट्रीय जलसंपादन परिषद तर याचे पंतप्रधान हे अध्यक्ष नसतात. तर खालीलपैकी कशा संबंधीची तरतूद घटनेत आहे तर उपपंतप्रधान आणि मंत्री परिषद याचीच फक्त तरतूद घटनेत आहे. 42वा प्रश्न पाहणार आहोत आपण. पंतप्रधानाचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो, तर हे बरोबर आहे. आणि पंतप्रधान राष्ट्रपतीस लोकसभेचे अधिवेशन सुरू करण्याचा तसेच स्थगित करण्याचा आणि लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला देतात, हेही बरोबर आहे. संसदेच्या रचनेसंबंधी तरतूद भारतीय घटनेतील कोणत्या कलमात दिलेली आहे तर कलम 76व्या. त्यानंतर संसद खालीलपैकी कोणाला त्यांच्या पदावरून दूर करू शकतात तर बघा भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. त्यानंतर 45वा प्रश्न आहे की कोणते विधान हे चूक नाही आहेत म्हणजे बरोबर आहे ते सांगायचे आहे की वरीलपैकी एकही नाही याचं उत्तर आहे. बघा की राष्ट्रपतींचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे राज्यसभेचे सदस्य नसतात, तर हे जे आहे हे चूक नाही म्हणजे बरोबर आहे. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही, पण ते चुकीचे नाही म्हणजे हे दोन्हीही बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 46 लोकसभा संसदेचे कनिष्ठ पण दर्जाचे वरिष्ठ सभागृह आहेत, तर हे जे आहेत हे चूक नाही म्हणजेच बरोबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असतात, तर हे जे आहे तो केंद्रीय मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असतात, हे चुकीचं आहे. त्यानंतर धनविधेयक फक्त लोकसभेत प्रथम मांडले जातात, तर हेही बरोबर आहे. आणि धनविधेयक मंजूर झाले नाही तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावे लागते, तर हे ड जे आहे ते चूक नाही म्हणजेच बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रपतीने बोलावलेल्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणाचे असतात तर राज्यसभा सभापतीचे. तर त्यानंतरचा प्रश्न बघूया की 84व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी किती वर्षापर्यंत लोकसभेचा सदस्य संख्येमध्ये बदल करता येत नाही तर 2026 पर्यंत. राज्यसभा तसेच लोकसभेची बैठक सुरू होण्यासाठी एकूण सभासद संख्येच्या किती सभापतींची घनमूर्ती आवश्यक आहे तर 1/15. 50वा प्रश्न पाहणार आहोत. खालीलपैकी कोणाचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते तर बघा
राज्यसभेचे सभापती, लोकसभेचे अध्यक्ष, त्यानंतर आहे भारताचे नियंत्रक आणि महान्यायवादी, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा उपाध्यक्ष. 91वा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर वाक्य बरोबर नाही असं म्हटलेलं आहे, म्हणजे चुकीचे वाक्य कोणकोणते आहे. घटनेच्या भाग 6 मध्ये कलम 168 ते 213 दरम्यान राज्य विधिमंडळाची तरतूद केलेली आहे, तर हे बरोबर आहे. आणि कलम 153 नुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो आणि घटनात्मक प्रमुख राष्ट्रपतीच्या राज्यभरातील प्रतिनिधी या नात्याने राज्यपाल काम करतो. तर हे जे वाक्य आहे ते वाक्य बरोबर कोणतं नाही आहे, म्हणजे चूक विचारलं आहे, तर ब जे आहे ते चूक आहे. घटनादुरुस्तीनुसार 1956 पासून घटनेच्या भाग 6 मध्ये कलम 168 ते 213 दरम्यान राज्य विधिमंडळाची तरतूद दिलेली आहे, तर वाक्य बरोबर नाही. तर हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे. आणि 153 नुसार राज्याला एक राज्यपाल असतो आणि घटनात्मक प्रमुख राज्यपालांचा राज्य निर्मिती प्रतिनिधी या नात्याने राज्यपाल जो आहे तर काम करतो. तर ब जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर घटनादुरुस्तीनुसार, म्हणजे घटनादुरुस्ती रिकामी जागेनुसार 1956 पासून 2 किंवा त्याहून जास्त राज्यामध्ये एकच राज्यपाल असू शकतो, तर घटनादुरुस्ती 7 नुसार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 60वा पाहू की वटहुकूम म्हणजे स्थायी कायदा होय. तर हे वाक्य जे आहे ते म्हणजे कोणते असत्य विचारलेलं आहे, म्हणजे चुकीचं. तर वटहुकूम म्हणजे स्थायी कायदा होय, तर हे चुकीचं आहे. वटहुकूम म्हणजे स्थायी कायदा नाही आहे. प्रश्न क्रमांक 60वा आपण बघणार आहोत की खालीलपैकी कोणते वाक्य हे असत्य आहे. असत्य म्हणजे चुकीचे. तर वटहुकूम जे स्थायी कायदा आहे तर हे चुकीचं आहे. त्यानंतर आहे की राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढू शकतो, तर हेही चुकीचं आहे. आणि घटनेच्या कलम 213 नुसार राज्यपालच वटहुकूम काढू शकतात, तर हे वाक्य बरोबर आहे. विधान परिषदेच्या सदस्यांच्या पदासंबंधी कोणते वाक्य हे असत्य आहे, म्हणजे चुकीचे आहे. तर बघा, विधानसभेकडून 1/3 म्हणजे सदस्यांची पदांसाठी जे आहे ते निवड होते. त्यानंतर पदवीधर मतदारसंघाकडून 1/12, स्थायिक स्वराज्य संस्थांकडून 1/3, शिक्षक मतदारसंघातून 1/12. तर हे जे चारही ऑप्शन आहे ते बरोबर आहेत आणि असत्य कोणतेही नाही आहे. विधान परिषद अधिवेशनासंबंधी कोणते वाक्य तुम्हाला अयोग्य वाटतात, म्हणजे चुकीचे. तर बघा, विधिमंडळाच्या वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशन होणे आवश्यक आहे, हे वाक्य जे आहे ते अयोग्य आहे. राज्य विधिमंडळाने अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपालाचा आहे, हे वाक्य बरोबर आहे. आणि 2 अधिवेशनात 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे, ते हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 63. प्रश्न क्रमांक 63 आहे की राज्य विधानसभेचे दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी एकूण राज्य सदस्य संख्येच्या किती प्रमाणात संख्या आवश्यक आहे, तर 1/10. आंतरराष्ट्रीय परिषदेसंबंधी खालीलपैकी विधानांचा विचार करावा, तर कोणते वाक्य सत्य आहे. तर बघा, ही परिषद घटनाबाह्य नाही, ते बरोबर आहे. आंतरराज्यीय परिषदेसंबंधी, तर ही परिषद घटनाबाह्य नाही, ते हे बरोबर आहे. या परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, तर हेही वाक्य बरोबर आहे. त्यानंतर या परिषदेत सदस्य सर्व राज्यांचे मुख्यमंत्री असतात, तर हेही वाक्य बरोबर आहे. तर सत्यविधान कोणते, ते सर्व हे सत्यविधान आहे. त्यानंतर बघा, कोणते वाक्य असत्य आहे म्हटलं आहे, म्हणजे या पदाची विधानसभा अध्यक्षासंबंधी की कलम 178 मध्ये तरतूद दिली आहे, हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर विधानसभेतील सदस्यांच्या पहिल्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची प्रत्यक्षपणे निवड होते, तर हे जे आहे ते चुकीचं आहे. आणि यावेळी सभागृहाचे अध्यक्ष सभागृहाचा सर्वात अनुभवी सदस्य बुश होतो, तर हे वाक्य बरोबर आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणते वाक्य हे सत्य आहे. तर बघा, यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो, तर हे वाक्य जे आहे ते बरोबर आहे. आणि या कार्यकाल दरम्यान हे आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालाकडे देऊ शकतात, हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. तर कोणतं सत्य आहे हे आपल्याला विचारलं होतं. प्रश्न क्रमांक 67 आहे की खालील वाक्य जे आहे ते कोणते सत्य आहे हे विचारायचं आहे. कोणते वाक्य सत्य आहे विचारले आहे. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने विधानसभा विसर्जित करण्याचा हक्क राज्यपालाला आहे, हे वाक्य बरोबर आहे. कलम 166(3) नुसार राज्यपाल विभिन्न मंत्र्यांचे खातेवाटप करण्यासंबंधीचे नियम बनवू शकतो, तर हेही वाक्य बरोबर आहे. कलम 167 नुसार राज्यपाल राज्य कारभाराची कोणतीही माहिती मुख्यमंत्र्यांद्वारे मागू शकतात, तर हेही वाक्य बरोबर आहे. यापैकी कोणाचे पगार भत्ते राज्यांच्या संचित निधीतून दिले जातात, तर विधानसभेच्या अध्यक्ष, विधानसभेचा उपाध्यक्ष, राज्य विधी आयोगाचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री. तर यापैकी कॅबिनेट मंत्रीचे हे पगार आणि भत्ते हे राज्यांच्या संचितीतून दिले जात नाही. प्रश्न क्रमांक 71 पाहू आपण
की संबंधित म्हणजे विधान परिषदेच्या निर्मिती किंवा बरखास्ती संबंधी कोणते वाक्य असत्य आहे म्हणजे चुकीचं आहे. तर बघा, संबंधित राज्यांच्या विधानसभेचे 203 बहुमताने त्या ठराव संसदेला पाठवावा लागतो, तर हे वाक्य बरोबर आहे. आणि संसदेने 103 बहुमताने हा ठराव संमत केला, राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली, तर विधान परिषद निर्माण किंवा बरखास्त केली जाते, हे वाक्य बरोबर आहे. तर कोणते वाक्य असत्य आहे असं म्हटलेलं आहे? असत्य म्हणजे चुकीचे. तर बघा, यापैकी नाही म्हणजे दोन्ही वाक्य काय आपले बरोबर आहे. तर विधान परिषदेच्या रचनेसंबंधी कायदा करण्याचा अधिकार खालीलपैकी कुणाला आहे? तर विधान परिषदेची रचना संसदेकडे अधिकार आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे की विधान परिषदेच्या सदस्यासंबंधी कोणते वाक्य बरोबर नाही म्हणजे चुकीचं आहे? तर बघा, 7व्या घटनादुरुस्तीनुसार संबंधित राज्यांच्या विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 103 किमान 50 सदस्य असावे, तर हे जे आहे ते चुकीचं आहे, कारण बरोबर नाही म्हणजे हे जे आहे चुकीचं विचारलेलं आहे, तर चुकीचं हे आहे. त्यानंतर मूळ संविधानात विधान परिषदेच्या सदस्य संख्या दिलेल्या नाही, तर हेही वाक्य बरोबर आहे. त्यानंतर 72वा पाहणार आहोत आपण की राष्ट्रपतींच्या राजवटीच्या वेळी कलम 356 व कलम 365 नुसार राज्याचे विधिमंडळ बरखास्त होते आणि राज्यांची सर्व सत्ता हे राज्यपालांकडे एकवटली जाते. आणीबाणीच्या काळात राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार कोणाचा आहे? संसदेत. विधान परिषद अर्थसंकल्प कोण मांडतो? तर राज्य मंत्रिमंडळाचा अर्थराज्य मंत्री. कोणत्या कलमानुसार राज्यपालांना न्यायालयीन संरक्षण लाभलेले आहे? तर कलम 361. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संसदेला 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे? तर जे आहे घटनादुरुस्ती 7वी. 77वा प्रश्न पाहणार आहोत की जसं न्यायालय आणि केंद्रशासित प्रदेश, तर बॉम्बे हे दीव दमनसाठी आहे, त्यानंतर मद्रास हे पुदुच्चेरीसाठी आहे, त्यानंतर कलकत्ता हे दमन आणि अंदमान निकोबार बेटे आहे आणि एर्नाकुलम हे लक्षद्वीपसाठी आहे. प्रश्न क्रमांक आपण 78वा पाहणार आहोत. खालीलपैकी कोण उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या आपल्या पदाची शपथ देतात? तर राज्यपाल. आणि खालील विधानांचा विचार केला यापैकी असत्य नाही म्हणजे बरोबर विचारलेलं आहे. तर बघा, राज्यघटनेत उच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या संबंधी निश्चित तरतूद नाही, तर हे वाक्य बरोबर आहे. राष्ट्रपतीला उच्च न्यायालयीन न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार आहे, तर हेही वाक्य बरोबर आहे. इथं असत्य नाही म्हणजे बरोबर सांगितलेलं आहे, तर ब आणि क हे बरोबर आहे. तर बघा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं त्यांच्या पदाची शपथ राज्यपाल देतो, तर हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. आणि राज्यघटनेत उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या संख्यासंबंधी निश्चित तरतूद नाही, तर हे वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 80वा पाहणार आहोत आपण. सध्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला आहे, तर हे वाक्य बरोबर आहे. आणि सध्या भारतात 24 उच्च न्यायालय आहेत, हे दोन्ही वाक्य काय आहेत? बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आपण 81वा पाहणार आहोत. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लोकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही उच्च न्यायालयाची आहे? तर कलम 262 नुसार. त्यानंतर आहे की उच्च न्यायालयाविषयी कोणती विधाने सत्य आहेत म्हणजे बरोबर आहे. बघा, उच्च न्यायालय प्राधिलेख अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहे, तर हे वाक्य बरोबर आहे. उच्च न्यायालय अभिलेखांची न्यायालय आहे म्हणजे अभिलेखाची, तर हे वाक्य बरोबर आहे. पण उच्च न्यायालय प्राथमिक अधिकार क्षेत्र असतात, तर हे चुकीचं आहे. आणि उच्च न्यायालय निर्णय दुय्यम न्यायालयावर बंधनकारक असते, तर हे वाक्य चुकीचं आहे. उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणता मुख्य अधिकारी किंवा अधिकार कक्ष आहे? तर बघा, मूळ अधिकारिता, त्यानंतर अपीलीय अधिकारिता आणि सल्लागारी अधिकारिता. पर्यवेक्षी अधिकार नाही. त्यानंतर 84वा आपण प्रश्न पाहणार आहोत. उच्च न्यायालयाच्या खालच्या न्यायालयावरील प्रशासकीय नियंत्रण पुढील कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर बघा, नेमणुका, त्यानंतर बदल्या आणि पगार इत्यादी. ठीक आहे. त्यानंतर उच्च न्यायालयासंबंधी खालील विधानांचा विचार करा म्हणजे कोणते वाक्य हे चूक आहे? तर बघा, 7व्या घटनादुरुस्तीनुसार संसदेला 2 किंवा अधिक राज्य केंद्रशासित प्रदेशातील सामायिक उच्च न्यायालय स्थापन करता येतात, हे वाक्य बरोबर आहे. आणि सध्या भारतात मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात सर्वात जास्त राज्य आहेत, हे वाक्य चुकीचं आहे. मार्च 2013मध्ये खालीलपैकी कोणतं उच्च न्यायालय नव्याने स्थापन झाले? तर बघा, मेघालय, त्यानंतर आसाम आणि त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 87वा पाहणार आहोत की उच्च न्यायालयासंदर्भात खालीलपैकी कोणते वाक्य हे चूक आहे? तर 2 किंवा अधिक राज्यांची एक सामायिक उच्च न्यायालय असू शकते असे सध्या राज्यघटनेत नमूद नाही, तर हे वाक्य जे आहे ते
चुकीचं आहे असं म्हटलेलं आहे. आणि बाकीचे सगळे काय आहेत बरोबर आहेत. आपण हे बघू. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते तर हे बरोबर आहे. त्यानंतर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबत तरतूद करण्याचा अधिकार संस्थेला आहे तर हे बरोबर आहे. आणि राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या निश्चित करतात तर हे वाक्य बरोबर आहेत. आणि पण प्रश्न बघू आपण की उच्च न्यायालयातील संदर्भात खालीपैकी कोणते विधान चूक आहे तर पहिलं वाक्य चूक आहे, बाकीचे सगळे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 88 पाहू की उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक करतेवेळी राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात तर भारताचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि संबंधित राज्याचे मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 89 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासंबंधी खालीलपैकी कोणते विधाने हे चूक आहे तर बघा, त्यांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत होते हे वाक्य बरोबर आहे. त्यांना संबंधित राज्याच्या राज्यपालामार्फत शपथ दिली जाते हे वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. त्यांचे पगार भत्ते, प्रशासकीय खर्च भारताच्या संचित निधीवर प्रभारित असते तर हे वाक्य चुकीचे आहे. उच्च न्यायालयाची रचना कोणत्या कलमात दिलेली आहे तर 236व्या कलमात दिलेली आहे. कलम 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी ते उच्च न्यायालयाची तरतूद केली आणि ही तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या भागात करण्यात आली तर राज्यघटनेची जे भाग आहे 5 त्याच्यामध्ये करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीची तरतूद कोणत्या कलमात दिली तर कलम 219. त्यानंतर बघा, चुकीची जोडी आपल्याला बघायची आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची शपथ कलम 219, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची बदली कलम 222 आणि उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक हे 224. पण उच्च न्यायालयातील प्रभारी सरन्यायाधीशांची नेमणूक ही कलम 221 नुसार नाही. प्रश्न क्रमांक 94 बघू. कोणती विधाने असत्य आहेत म्हणजे सगळे वाक्य जे आहे ते चुकीचे आहेत असं म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक आपण 103 पाहणार आहोत की राज्यांचे मुख्यमंत्री आंतरराज्यीय परिषदेचे एक सर्व पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि मुख्यमंत्री राज्याच्या त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 104 पाहणार आहोत की मुख्यमंत्र्याला खालीलपैकी कोण मुख्यमंत्री पदाची शपथ देतो तर राज्यपाल. आणि घटनेच्या कोणत्या कलमात राज्यपालास सहाय्य करण्याकरिता सल्ला देण्याकरिता मंत्रिपरिषदेची तरतूद दिलेली आहे तर कलम 163 नुसार. मुख्यमंत्री राज्यपालाला पुढीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सल्ला देतात तर आपण यावरचा प्रश्न बघूया की मुख्यमंत्री राज्यपालाला पुढीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सल्ला देतात तर बघा, राज्यांचा महाधिवक्ता, त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य. जिल्हा न्यायाधीशांना अधिकाऱ्यांची म्हणजे नियुक्तीची सल्ला नाही देत म्हणजे जिल्हा न्यायाधीश. त्यानंतर प्रश्न क्रमांक 107 की राज्यसूचीत खालीलपैकी कोणत्या विषयांचा उल्लेख केलेला नाही तर बघा, जंगले आणि कामगार संघटना. बाकी पोलीस आणि राज्यांची सुरक्षितता याचा उल्लेख आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि इतिहास, भूगोल आणि त्यासोबतच विज्ञान याचे जवळपास 150 ते 200 प्रश्न मी आणखी घेऊन येणार आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.